शिवराम पाटील यांनी राळेगण येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि मतदार यादी संदर्भातल्या घोटाळ्यासंदर्भात उभारलेल्या आंदोलनाच्या पाठीशी उभं राहण्याची विनंती केली। मात्र शिवराम पाटलांच्या विनंतीनंतर अण्णा हजारेंनी मौन बाळगले। यावरून अण्णा हजारे एकतर भयग्रस्त आहेत किंवा भाजपच्या नजरकैदेत तर नाही आहेत ना असा संशय त्यांनी व्यक्त केला। तुम्ही म्हणता मी 8 कायदे बनवले, तुम्हाला लोकपालचं विधेयक पाहिजे होतं, तुम्ही आंदोलन केलं। जर तुम्ही त्यावेळेला भाजपने RSS आणि अरविंद केजरीवालांना साथ दिली, मग आता मी राहुल गांधीला साथ दिली पाहिजे, कारण राहुल गांधी सुद्धा आमचा नेता आहे। राहुल गांधी सुद्धा आमचा नेता आहे आणि ते सांगतात ते खरं आहे। तर त्यावेळेला अण्णा त्यांनी सगळं ऐकून घेतलं। मी अण्णांना मुद्दाम बोललो, अण्णा फक्त ऐकून घेऊ नका, तुम्ही फक्त ऐकून घेऊ नका, कारण तुमच्यावर आज दोष येतोय की तुम्ही भाजपचे RSSचे एजंट आहेत। हा कलंक तुम्हाला पुसून काढावा लागेल आणि तुमच्या मनात जर भय असेल तर आम्हाला सांगा। महात्मा गांधी मरेपर्यंत लढले, जयप्रकाश नारायण मरेपर्यंत पडले, तुम्ही का घाबरतात? नाही, तुम्ही आता मैदानात आलं पाहिजे। मी सगळा असा आग्रह केला अण्णांना, पण अण्णांनी हो की चूक केलं नाही। मंत्री नितेश राणे